मित्रांनो, कशी गंजीची हालत झाली बघा पावसाने भिजल्यामुळे. पेंडी सकट एक पण काढता येणार, एवढे खराब झाले आहेत का नाही. पेंड्या ही काळ्या पडल्यात पूर्णपणे, पाहू शकता. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये बघू आपण काय काय होतं ते. हां बघा आपला भाऊ कसं करतो. मध्ये ब्लॉग शूट करत असताना मोबाईलला स्टेबलायझेशन ऑप्शनला ऑन करा, म्हणजे साईडला कॅमेरा छोटं बटन असते. आज आलो तर रानात, बऱ्याच दिवस झाला रानामध्येच आलेलं नव्हतं. अद्रक पण बघितली नव्हती आणि आपली मोटर कशी चालते ती पण बघितली नव्हती. चला म्हणलं आज बघावर. पाहू शकता हा का तंत लय झाले रानात. काय करायचं म्हणजे बाया लावून हे केलं असतं तर. त्याला पण वाटतं की सोडावं, कुठं सोडायचं तरी. खा नाही इथं, काही ना खायला भरपूर. ते रोडनी आपल्या रानामध्ये जी इथं पाईपलाईन नालीमधून गेलेली होती सरकारी, ते का नाही साला चलो तोडते लाडीचे. फायनली एवढं तोडलं, पण काय आणखी तुटाना भरपूर निबड झालं. बघा शाळा सुटल्याच्या नंतर असे कामं करतात. बरंचसं तोडलं, आणखीन पण कामच आलेलं आहे आपलं. बरीचशी बाबा तोडली, पण आणखीन भरपूर तोडायची. मला मी दाखवलं, बघू शकता. आणखीन एवढी तोडायची, एवढी पडलेली पूर्णपणे काटं पिटं बाजूला काढून द्यावं लागते टाकून लांब, नाहीतरी तर आपल्यालाच अडचण होईल नंतर. कन्फ्युजन. एवढं तर तोडलं आहे, पण आता हे निघाणाच. कसं करावं म्हटलं तरी पूर्णपणे अडकलेलं आहे मध्ये. पूर्ण आता एक एक फडा तोडायला लागेल, तेव्हा सारं मोकळं होईल. इथं पण आपण इथं लावलं आहे मोसंबीचं झाड. ह्याला आणखीन तर काय एवढं काय सध्या तर नाही. आणखीन 1 वर्षभर झालं असेल, 1-1.5 वर्ष होऊन गेलं त्या झाडाला. आणि हे आता नंतर रामफळीचं पण एक झाड आलेलं आहे, ते पण आताच्या सध्याला पावसाचं सीझन चालू आहे त्यामुळं झाड चिकूची तर काय हालत झाली. लोकांचे बघितले तर एवढे चांगले झाडं आलेले असते, तर आपले बघितले तर एवढे बारकाले झाडं पूर्णपणे उन्हाळ्यात त्याला शेळ्याने खाल्लं होतं, तरी बी आता फुटायच लागलंय. आता मी दाखवतो तुम्हाला गावाकडचं वातावरण कसं आहे ते मोबाईलमध्ये. पाहू शकता उडीद आलेला आहे रानामधला. आता बरेच दिवस झालं रानात नाही आल्यामुळे आता थोडाले झाडं झाले. आणि हा हे झाड कशाचं आहे नक्की मला कमेंटमध्ये करून सांगा. मी ह्याचं नाव नाही सांगणार, ज्याचा आन्सर बरोबर येईल त्याला मी लाईक देणार. नारळाला तर काय होतं काय की जळतच नारळाचे झाडं, तरी बी फुटलंय तरी बरंच. कधी थोडंसं कोमारा पेरूला तर काय ह्याला पण भरपूर फुटल्यात, तरी थोडे थोडे फांद्या काय ना फांद्या कोमाऱ्याचे फुटलेतच. जास्त प्रमाणात नाही, थोडे थोडे आहे. चालू होतं रानात, आलो नव्हतं. सोयाबीन कसली उगवली हे बघण्यासाठी बी, तर बघू आता कसली उगवली ती. आलो मी त्या रानामध्ये, तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. हे अशी उगवली आहे, जास्त नाही पातळ काय झालेली, थोडीफार कुठं कुठं झालेली प्रमाणात आहे. म्हणजे एक बोटाच्या इतक्याली झालेली आहे. नाही त्या अंतरावर लावायला दाखवतो पर्यंत. हा काय इतक्या अंतरावर लावायचं नाही कोण इतकं. मध्ये किती गॅप सोडायचा आहे. मिरचीचं रोप आणलेली ती, रोप आणलेली तर किती ती मोजतो मी किती ती 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12, 14, 15 आहेत. असे आडवे तर 15 आहेत. असे किती ते बघतो. 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10 असे 10 आहेत. मस्त लागली फायनली मित्रांनो ही आपली मोटर जे की पाच सिस्टम केलेलं आहे. इथं इकडं पाणी राहिलेलं काय पाणी इकडं पडतं याच्यामध्ये खड्यामध्ये. जुनं ते बघा असल्यामुळे पाणी गळते का. इकडं तर पूर्णपणे धारच लागल्यात हा. नळ्यात लय फुटाफुटी झाल्यात. पॅक केलं असतं तर इथं नसतं पाणी गळालं. महाराष्ट्रामधलेच आहेत त्यामुळे महाराष्ट्रच क्रिएटर व्हायचं मराठीमध्येच, हिंदी नाही. जे काय होईल ते होईल. काय शब्द हिंदीमध्ये येतील काय मराठीमध्ये येतील पण समजून घेणार. व्हिडिओ तर रोज बनवणार, रोज अपलोड.